आहे की पूर्ण आम्ही रोज संध्याकाळी सकाळी आणि सकाळी साधारण 12 वाजता आणि संध्याकाळी ज्या काही भागामध्ये मीटिंग होतात त्याच्यानंतर सर्व मीटिंग संपल्यानंतर रोज संध्याकाळी 9 ते 10 वाजता या प्रत्येक गोष्टीचा आढावा घेतो आणि या सर्वांमध्ये युवकांचा आणि जे गेल्या अनेक वर्षापासून बार्शी शहरातील मराठा समाजासाठी कार्य करणारे प्रत्यक्ष जरी आम्ही समोर दिसत असलो तिथे आम्ही जरी बोलायला आपल्या समोर असलो तरी आमच्या पाठीमागं असंख्य असे हात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय प्रभावी नियोजन करण्याचं काम आम्ही करतो. तर आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की आजपर्यंत बार्शीने शिस्तीचं प्रदर्शन केलंय त्याच पद्धतीने आपण 6 तारखेला शिस्तीचं प्रदर्शन करत मोठ्या संख्येने उपस्थित राहू. समोरच्या साईडला साधारण 2 ते 3 हजार महिलांसाठी खुर्च्या टाकलेल्या असतील. त्या ठिकाणी महिला प्रथमतः बसली त्याच्या पाठीमागं प्रौढ लोकांसाठी खुर्च्या असतील त्या ठिकाणी ते बसतील. त्याच्यानंतर पाठीमागे युवक अशा पद्धतीचे नियोजन बैठक त्या ठिकाणी करतात. आणि ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्णपणे पोलीस प्रशासनाशी चर्चा विनिमय करून गेल्या 8 दिवसापासून आम्ही पोलीस प्रशासनाशी चर्चा विनिमय करतो. ह्या सर्व गोष्टीला आम्हाला ज्या ज्या काही यंत्रणा लागणार आहे त्या सर्व यंत्रणा आमच्यासोबत गेल्या 8 दिवसापासून अतिशय सक्रिय पद्धतीने काम करतात. पत्रकारांसाठी साधारणपणे 40 ते 50 पत्रकार बसतील यासाठी एक सेपरेट स्टेज त्या ठिकाणी काम करतात. त्या ठिकाणी कुठले राजकीय व्यक्ती असं काही उपस्थित राहणार असं काय आहे का म्हणजे पक्ष घेऊन किंवा स्वतः या व्यक्ती असं आम्ही प्रथमतः आपल्याला सांगतो की प्रत्येक ठिकाणी राजकीय हा विषय निघतो पण त्याचं मी क्लिअर विश्लेषण करतो की सकल मराठा समाज बार्शी तालुक्याच्या वतीने एकमेव भावनेताई हे सकल मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करते आणि जे काही सामाजिक क्षेत्रातले असतील राजकीय क्षेत्रातले असतील किंवा विविध क्षेत्रातील मराठा बांधव त्या ठिकाणी मराठा बांधव म्हणून उपस्थित राहू शकतात. त्या पद्धतीची तिथं नियोजन व्यवस्था असते. एवढं मोठं नियोजन होतंय कॉलेजच्या परिसरात सभा होते तर विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची काळजी घेतली. अतिशय महत्वाचा प्रश्न आपण विचारला. त्या ठिकाणी त्या दिवशी चित्रकलेची देखील महाराष्ट्र लेवलची एक स्पर्धा आहे तर त्या संदर्भात आम्ही तिथं चर्चा केली. तर जे जगदळमामा हॉस्पिटलचं पलीकडचं गेट आहे त्याच्या समोरचा जो कॉलेजचं गेट आहे तर पूर्णपणे मोकळं गेट राहणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमचे स्वयंसेवक असतील आणि पोलीस प्रशासन असेल ते पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवक त्या रोडला फक्त विद्यार्थ्यांना सोडू आणि त्या संदर्भात श्री शिवाजी महाविद्यालय आणि जी काही त्या स्पर्धेशी ज्या ज्या काही शाळा रिलेटेड आहेत त्यांच्याशी आम्ही गेल्या 2 दिवसांमध्ये चर्चा केली. येणाऱ्या समाजाची संख्या लक्षात घेता तिथं म्हणजे ती स्पॉट खाली घ्यायचं मैदान घ्यायला पाहिजे. सुरुवातीला सर्वात महत्वाचा आनंद काशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक तर आम्हाला वेळ कमी मिळाला आणि साधारणपणे हा जो कार्यक्रम आहे तो अवघ्या 60 मिनिटाचा कार्यक्रम होण्याची शक्यता दाट आहे आणि त्यांना आम्ही कमीत कमी वेळेमध्ये त्यांची पूर्ण सभेचे अरेंजमेंट करावं. कमीत कमी वेळेमध्ये त्यांना पूर्ण त्या सभेचं नियोजन करून सर्वात महत्वाचा जो त्यांचा जाण्याचा प्रवास आहे तो ग्रूम रोडने आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा नंतर बार्शी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक झालं किंवा सेल्फी काढण्यासाठी त्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी जर मराठा बांधव त्या ठिकाणी आली तर त्यांना वेळ हा कमी लागावा या दृष्टिकोनातून तिथं केलंय. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या ठिकाणी ह्याच्या आधी सभा झालेल्या नाही पण आम्ही त्या सभेचं आणि त्या स्थळाची पाहणी केली आणि जी काही आमची मॅनेजमेंट त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तर त्यांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी कमीत कमी 10 ते 20 हजार लोक त्या ठिकाणी येऊ शकतात आणि बसू शकतात. आम्ही पुढची अरेंजमेंट असेल किंवा उभारण्याची व्यवस्था असेल किंवा त्याच्यासाठी आम्ही बसण्यासाठी जी मॅट टाकणार आहे त्याचं जर आम्ही पूर्ण अवलोकन केलं तर त्या ठिकाणी कमीत कमी 10 ते 20 हजार लोक सहजासहजी बसू शकतात. कारण ज्या ठिकाणी आम्ही स्टेज टाकलाय त्या ठिकाणापासून पंचायत समिती हे पूर्णपणे स्पष्टपणे तिथल्या पर्यंत लोकांना ते दिसतं आणि अलीकडच्या साईडला जे आहे मोहिते कॉम्प्लेक्सची उजवी साईड त्या ठिकाणाहून देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्या ठिकाणी उभं राहू शकतात. चांगला कार्यक्रम असला की पाऊस पडतो त्या दृष्टीने काही नियोजन आम्ही पावसाच्या दृष्टिकोनातून म्हटलं तर आम्हाला पहिल्यांदा तर बऱ्याच जणांचं असं मत होतं की तुम्ही सभागृहामध्ये सभा घ्या पण आताची परिस्थिती अशी आहे की मनोज जरांगे पाटलांचं जर आपण झंझावत पाहत असाल तर 16, 17 एकर जमिनी लोकांनी नांगरून त्यांच्या सभा घेतलेल्या आहेत आणि मराठा बांधवांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली तर त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की आपण आतापर्यंत अनेक संघर्षांना तोंड दिलंय पाऊस हा आपल्यासाठी मोठा संघर्ष नाही. आता बार्शी शहरामध्ये काही कोंडीची दाखली देखील मिळाली त्या संदर्भात काय आव्हान असेल?
मी त्या बाबतीत मनोज जरांगे पाटील यांच्याशी आमच्या बांधवांनी चर्चा केलेली आहे. त्या बाबतीत काही स्पष्टता आपल्या समोर करू इच्छित नाही, कारण तो गोपनीय भाग आहे. आणि ज्या काही प्रमाणपत्र मिळाले त्यासाठी देखील आम्ही आव्हान केलंय. आणि 6 तारखेनंतर जी 14 तारखेची पुढची दिशा असेल, मनोज जरांगे पाटील इथे येण्याचं मुख्य कारण काय, तर 14 तारखेला जी त्यांची भव्य दिव्य सभा होणार आहे त्या सभेनंतर ते 10 दिवस सरकारला वेळ देणार आहे. आणि त्या अनुषंगाने जे सरकार काही डिसिजन घेईल त्या अनुषंगाने त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी काही सभा झाल्या, ज्या ज्या ठिकाणचे काही महाराष्ट्रातील मराठा बांधव आहेत त्यांना जे ते काय आदेश देणार आहेत, जसं की आपण प्रमाणपत्रासंदर्भात बोललो असेल किंवा पुढची काही आंदोलनाची दिशा असेल, त्या पद्धतीने आम्ही पुढील निर्णय घेऊ. यामध्ये युवकांचा सहभाग कसा आहे? मी तुम्हाला सर्वात आनंदाची गोष्ट सांगतो की माझ्या जन्माच्या आधी अण्णासाहेब पाटलांचा मृत्यू झाला किंवा त्यांनी बलिदान दिलं. तेव्हापासून ह्या बार्शी तालुक्यांनी मराठा असेल किंवा इतर समाजाचे सामाजिक कार्याला एक वेगळी दिशा दिली आहे. त्यापासूनचा काळातून अनेक युवक या बार्शी तालुक्यांनी या आंदोलनातून तयार झालेले बघितले. मी आपल्याला 6 तारखेच्या आधी त्या युवकांबद्दल माहिती देऊ शकत नाही, पण मी तुम्हाला अत्यंत आनंदाने सांगतो आमच्याकडं 50 मुलं जी गेल्या 8 दिवसापासून, मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, जी संध्याकाळी साधारणपणे 1 वाजता झोपतायत, सकाळी 5 वाजता उठतायत आणि त्यांच्या घरच्यांचे आम्हाला फोन येतात की ते झोपी सुद्धा फक्त मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची चर्चा करताय. अशी 50 जणांची अत्यंत प्रभावी युवा टीम ह्या सगळ्या प्रोसेसचं आयोजन करते. आणि त्याच्या सोबतच जी 500 जणांची टीम निवडली आहे त्या 50 मुलांनी जी सोबत 10 मुलं घेतली आणि ग्रामीण भागातली जी 500 जणांची टीम आहे ती अत्यंत तडफेने काम करते. विचार करा तुम्ही, जर ह्या सभेसाठी 1000 स्वयंसेवक काम करत असतील तर त्या सभेचं स्वरूप काय? आता याच्या अगोदर बार्शीमध्ये अनेक आंदोलन झाले मराठा आरक्षणासंदर्भात. आता या सभेनंतर अशी काही दिशा ठरणार आहे का? सर्वात महत्वाचा प्रश्न विचारला की मनोज जरांगे पाटीलच आपल्याकडे यायला लागलेत की 14 ऑक्टोबरला जी त्यांची भव्य दिव्य सभा होणार आहे ती सभा नाही, ती सबंध मराठा समाजाला दिशा देणारा कार्यक्रम आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ती इथे येत आहे. आणि 14 ऑक्टोबरला आता पूर्ण मराठा समाजाने पूर्णपणे एक नेता, एक विचार आणि एक दिशा अशी भावना मनामध्ये ठेवली. मनोज जरांगे पाटील जे काही त्या विचारपीठावरनं आपल्याला संदेश देतील, आव्हान करतील, त्या पद्धतीने सकल मराठा समाज बार्शी तालुका पुढची दिशा ठरेल. शेवटचा प्रश्न माझा, जी आता तुम्ही सांगता की पंचायत समितीपर्यंत लोकांची आवड गर्दी असेल तर त्याची साऊंड व्यवस्था वगैरे, कारण की त्यांनी जेव्हा बोलायला चालू करायचं की शेवटच्या व्यक्तीपर्यंत तो आवाज गेला पाहिजे आणि त्या सध्यामध्ये थोडा गोंधळ होतो, त्याच्या संदर्भात तुम्ही काय केलं? कसं आहे, अजून एक मुद्दा सांगायचा राहिला माझा या अनुषंगाने. मराठा समाजाचं फार मोठं पाठबळ, मी काय म्हणतो की तुम्हाला त्या काय म्हणतात देणगीत नाव दिसत नसतील, आमच्यासमोर उपस्थित राहत नसतील, आमच्या बैठकांना येत नसतील, पण अदृश्य मराठा बांधव जे आपल्या आपल्या क्षेत्रात प्रभावी आहेत, जसे की व्यावसायिक असेल म्हणजे आर्थिकसाठी किंवा इतर क्षेत्रातील, की टेस्टिंग करतोय कुठल्या पद्धतीने कुणाला कुठल्याच गोष्टीची कमतरता जाणवली नाही पाहिजे. आलेल्या प्रत्येक मराठा बांधवांना मनोज जरांगे पाटलांना ऐकता आलं पाहिजे. या पद्धतीचं नियोजन आम्ही गेल्या 3 ते 4 दिवसापासून तुम्ही पाहत असाल 2 दिवस झालं स्टेज काढलाय. तो स्टेज करण्यामागचाच उद्देश होता की त्या ठिकाणी पुन्हा वेळ त्यामुळे एलईडीची व्यवस्था त्या ठिकाणी काय. सर्वात महत्वाचं आपल्या डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी गेल्या